ते बी तेवढंच असतील. शाबास. तानाजी, पुन्हा विचार करा. विचार केव्हाच ठरलाय. जगायचं असेल तर वाघाचं जीवन जगू. शेली म्हणून जगावं असं वाटत नाही आता. मग व्हा पुढं. शंभो हर हर महादेव. आज तुझ्या प्रेरणेने आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेत आहोत. संकल्प तडीला न्यायला तू सिद्ध आहेस. हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे. आणि जोवर हिंदवी स्वराज्य प्रस्थापित होत नाही तोवर आमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब स्वराज्यासाठी वाहण्याची आमची तयारी आहे. आणि त्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. हर हर महादेव. येसाजी, आज आम्ही स्वराज्याची शपथ घेऊन मोकळे झालो. हे दैवत स्वयंभू आहे. यानं आम्हाला आजवर यश दिलं, तुमची जोड दिली. आता पुढचे मनोरथ हिंदवी स्वराज्याचे. त्यासाठी आपली जबाबदारी फार मोठी. मग भीती कसली? भीती नाही. पहिलं पाऊल कोणतं टाकायचं, कुठून टाकायचं याचाच विचार करतोय आम्ही. त्यात विचार कसला? देवामोर शपथ झाली तेच पहिले ठिकाण. म्हणजे म्हणजे रोडेश्वर घेऊन देवाची जागा कब्जात आणू. कसं? फार सुरेख. पण गडाची हालत. म्या फिरून आलोय गड. लय तर 200 पातूर शिबंदी असेल. गडाला मजबूती नाही. चारी बाजूला खिंडा राहील. काय तानाजी? ठरलं. रोडेश्वरावर प्रथम चाल करायची. ठीक आहे. येसाजी, तानाजी, तुम्हा सर्वांची माणसं तयार आहेत ना? हो, आपल्या हाकेत आहोत. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. रोडेश्वराच्या पायथ्याला रात्र असतानाच साऱ्यांनी गोळा व्हायचं. आम्ही तिथे पहाटे येऊ. आवाज गोंधळ होऊ द्यायचा नाही. सारं कसं चुपचाप पार पडलं पाहिजे. उद्या रोडेश्वरावर स्वराज्याचा कौल घेऊ.